मित्रांनो, कविकट्टा सिरीज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज 10वा एपिसोड आपण सादर करणार आहोत। एक सुंदरशी गझल कविता या ठिकाणी सादर करणार आहे। त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। चला तर मग आपण कवितेकडे वळूया। कवितेचं शीर्षक आहे गुंठे। घेऊन झाले गुंठे तरी हाव संपत नाही, घेऊन झाले गुंठे तरी हाव संपत नाही। सात वाऱ्यावर त्याचे नाव मिटत नाही, सात वाऱ्यावर त्याचे नाव मिटत नाही। कमवून द्रव्य सारे झाला महान मोठा, कमवून द्रव्य सारे झाला महान मोठा। मंदिराचे तुझला कधी गाव दिसत नाही, घेऊन झाले गुंठे तरी हाव संपत नाही। सात वाऱ्यावर तुझे नाव मिटत नाही। संपून गेली नीती नुसताच धूर्त झाला, संपून गेली नीती नुसताच धूर्त झाला। एका मागून एक तुझा डाव कळत नाही, घेऊन झाले गुंठे तरी हाव संपत नाही। सात वाऱ्यावर तुझे नाव मिटत नाही। फसवून माणसाला खुशाल राजा झाला, फसवून माणसाला खुशाल राजा झाला। पूर्वीचा प्रेमळ तुझ्यात राव दिसत नाही, घेऊन झाले गुंठे तरी हाव संपत नाही। सात वाऱ्यावर तुझे नाव मिटत नाही। चंद्रावरती जाण्या किती कुणाला लुटले, चंद्रावरती जाण्या किती कुणाला लुटले। आम्हाला नेण्यासोबत भाव दिसत नाही, घेऊन झाले गुंठे तरी हाव संपत नाही। सात वाऱ्यावर त्याचे नाव मिटत नाही। जा पुढे कितीही स्वातंत्र्य तुझला आहे, जा पुढे कितीही स्वातंत्र्य तुझला आहे। देऊन गेला आम्हा तो घाव दिसत नाही, घेऊन झाले गुंठे तरी हाव संपत नाही। सात वाऱ्यावर त्याचे नाव मिटत नाही, सात वाऱ्यावर त्याचे नाव मिटत नाही। धन्यवाद। कविता समजून घेऊया। घेऊन झाले गुंठे तरी हाव संपत नाही, सात वाऱ्यावर त्याचे नाव मिटत नाही। किती करावं, किती कमवावं, नाही का? तर कमवलं तर पाहिजेच। तिथं ऐश्वर्य हे खऱ्या अर्थाने जगण्याचा एक अविभाज्य घटक आहे, परंतु खऱ्या अर्थाने किती आणि काय आणि कसं, सात वाऱ्यावर त्याचं नाव मिटत नाही। आहेच आहे, इथे येतोय तिथे येतोय गुंठे, नाही का? आणि सगळ्या काही गोष्टी कमवून द्रव्य सारे झाला महान मोठा, पण मंदिराचे तुझला कधी गाव दिसत नाही। हे सर्व करायचंच आहे, पण ज्याला आपण म्हणतो की भगवंत मंदिरात आहे, मंदिराच्या दिशेने कधी वाटचाल दिसत नाही, कधी देव धर्म हा गोष्टी ज्या काय आहेत तर त्या जीवनात दिसतात। संपून गेली नीती नुसताच धूर्त झाला, संपून गेली नीती नुसताच धूर्त झाला। एका मागून एक तुझा डाव कळत नाही, एका मागून एक डाव आहे, सगळ्या काही गोष्टी आहे, नाही का? याच्यात जे काही म्हटलं आहे तर ते म्हणण्याच्या पाठीमागचा उद्देश काहीही करायचं, पण जागा घ्यायची आहे, जमीन घ्यायची आहे, घर घ्यायचंय, याचे जे काही डाव आहे ते डाव, पण डावामध्ये खऱ्या अर्थाने आपलं काही सुटून चाललंय का मागं, याचं आपल्याला भान राहतं। फसवून माणसाला खुशाल राजा झाला, पूर्वीचा प्रेमळ तुझ्यात राव दिसत नाही। की किती केलं पाहिजे, किती उठलं पाहिजे, किती त्याचा एक समतोल असा हे नाहीये, त्याला एक असा कुठे लगाम नाही का? तर मग पूर्वीचा तुझ्यामध्ये तो राम दिसत नाही, नाही राव दिसत नाही तुझ्या। ठीक आहे, काय नावाला जगण्याची माणसं होती, नावानी जगणारी माणसं आज संपलेली आहेत। चंद्रावरती जाण्या किती कुणाला लुटले, चंद्रावरती जायचंय, सगळं काय करायचंय, पण लुटून जायचं की खऱ्या अर्थाने खरी कमाई करून जायचं,
हे पण त्याच्यामध्ये तितकंच महत्वाचं आहे. आम्हाला नेण्या तिथे भाव दिसत नाही. जायचं आहे पण एकटाच चाललाय, एकटाच करतोय, खूप करतोय, परंतु सर्वांना घेऊन चालणं हे त्याच्या जीवनात आपल्याला दिसत नाही. जा पुढे कितीही स्वातंत्र्य तुझला आहे, जा पुढे कितीही स्वातंत्र्य तुझला आहे. प्रत्येकाचं स्वातंत्र्य आहे की काय करायचंय, किती करायचंय, कुठे करायचंय. पण मग वाटतं की आहे, नेऊ शकतो, करू शकतो, अशा आशा असणारे जे काही मित्र आहेत त्यांचं दुःख या कडेमध्ये आहे. जा पुढे कितीही स्वातंत्र्य तुझला आहे, देऊन गेला आम्हा तो घाव दिसत नाही. जो काही घाव आहे तो घाव खऱ्या अर्थाने तुला दिसत नाही, हे या कवितेतून सांगायचं आहे. थोडक्यात जो तो ज्याचं त्याचं बघतो, परंतु सोबत कोणी आहे, कोणी साथ दिली आहे, कोणी काय केलं आहे ते विसरून आणि पुढे जातो माणूस, परंतु आपण कोणामुळे उभे राहिलेले आहे हे मात्र माणूस विसरले आहे. या आशयाची ही कविता या ठिकाणी सादर केली आहे. निश्चितच आवडली असेल, त्याबद्दल धन्यवाद. अशा प्रकारे कविकट्टा सिरीजचा 10वा भाग या ठिकाणी संपलेला आहे. लवकरच भेटूया 11व्या भागामध्ये. धन्यवाद.